आज दिनांक 7 फेब्रुवारी 2026 असून हिंदू पंचांगाच्या अनुसार फाल्गुन पूर्णिमांत किंवा माघ अमांत महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी आहे. ज्योतिषीय दृष्टीने चतुर्थी तिथी 24:25:00 पर्यंत राहील आणि त्यानंतर पुढील दिवशी पंचमी तिथी राहील. तर मित्रांनो, चला आजच्या महत्त्वपूर्ण 30 ठळक बातम्या पाहूया. ई-केवायसी करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांची ई-केवायसी प्रक्रियेत काही चूक झाली आहे त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, कारण खात्यात 4,000 रुपये येणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता या महिन्यात मिळणार असल्याचे समजते. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही तसेच अर्जात त्रुटी असणाऱ्यांना 21वा हप्ता मिळाला नाही, त्यांनी ई-केवायसी केली असले तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हप्त्याचे पैसे म्हणजे 4,000 रुपये जमा होणार असल्याचे समजते. जानेवारी महिन्यात 22 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी 2026 या एकाच महिन्यात 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 30 ते 50 वयोगटातील तरुण शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतमालाला भाव नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांत या घटना घडल्या असून प्रशासन आणि सरकारने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणुकीपूर्वी बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, ते पैसे कधी देणार असा सवाल त्यांनी केला. तसेच या योजनेला अजित पवारांचे नाव दिल्यास आम्हाला आनंदच होईल, असेही ते सोलापूरमधील पत्रकार परिषदेत म्हणाले. अजित पवारांच्या निधनानंतर या योजनेचे नाव बदलण्याची मागणी होत असताना सपकारांनी ही भूमिका मांडली आहे. विदर्भात महिंद्रा कंपनी 15,000 कोटींची गुंतवणूक करत नागपुरात प्लांट सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, ऑटोमोबाईल क्षेत्रात पुणे लीडर होताच नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक हे केंद्रही विकसित होतील. 2028 पासून महिंद्रा अँड महिंद्राच्या नागपूरमधील प्लांटमधून उत्पादन सुरू होईल अशी अपेक्षाही फडणवीसांनी व्यक्त केली आहे. शुक्रवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईत 24 कॅरेट सोने 15,235 रुपये प्रति ग्राम दराने विकले जात आहे. कोलकात्यामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत सारखीच आहे. दिल्ली, लखनौ आणि जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याची सध्याची किंमत 15,250 रुपये ग्राम आहे. तर चेन्नईमध्ये ही किंमत 15,404 रुपये ग्राम असून हैदराबाद आणि बेंगलुरूमध्ये ती 15,235 रुपये ग्राम आहे. ईपीएफओबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यावरील व्याज फक्त 3 वर्षांसाठीच टिकते, हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. ईपीएफओच्या सध्याच्या नियमांनुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडली आणि त्याने पीएफ काढला नाही तर त्याचे पैसे खात्यात सुरक्षित राहतात आणि खात्यात नवीन योगदान दिले गेले की नाही याची पर्वा न करता वयाच्या 58व्या वर्षापर्यंत व्याज मिळत राहते. मंडळी, उद्या कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर स्वतःचे वाहन वापरा, कारण उद्या रिक्षा आणि कॅब चालकांचा देशव्यापी संप आहे. ओला, उबेर, रॅपिडो सारख्या ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या कंपन्या सरकारमान्य नियमांचे पालन करत नसल्याने रिक्षा आणि कॅब चालकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यात या कंपन्या मनमानी भाडे आकारत आहेत. या व्यतिरिक्त अनेक समस्यांमुळे उद्या 7 फेब्रुवारीला रिक्षा आणि कॅब चालक एक दिवसीय बंद पुकारणार आहे. भारतीय लष्कराने वसाहतवादी वारसा पुसून टाकण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील 124 रस्ते, 77 वसाहती आणि 27 इमारतींसह एकूण 246 ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. आता अंबाला येथील पॅटरसन रोडला धनसिंग थापा एन्क्लेव्ह आणि मथुरा येथील न्यू हॉर्न लाईनला अब्दुल हमीद लाईन्स म्हणून ओळखले जाईल. भारतीय शौर्याला सन्मान देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांमध्ये शनिवार दिनांक 60 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. या वर्षाच्या पहिल्या बैठकीत तो 5.25% स्थिर ठेवण्यात आला आहे. एमपीसीची बैठक आज 6 फेब्रुवारीला संपली आहे. डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या बैठकीत रेपो दर 0.25% कमी करण्यात आला. त्यानंतर रेपो दर 5.25% आला आहे. महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त करण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गडचिरोलीत काल रात्री पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये 3 माओवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र दुर्दैवाने एक पोलीस शहीद झाला.
भामरागड तालुक्यात हा सर्व प्रकार पाहायला मिळाला. यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांचे 2 अड्डे उद्ध्वस्त केले. त्या ठिकाणी AK-47 ही अत्याधुनिक शस्त्रे सापडली. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदाची आर्थिक स्थिती खालावल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. गोविंदा कंगाल झाला असून त्याने घर गहाण ठेवले आहे अशा बातम्या व्हायरल झाल्या. मात्र गोविंदाच्या मॅनेजरने या सर्व अफवा फेटाळल्या आहेत. गोविंदाची तब्येत उत्तम असून तो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. केवळ प्रसिद्धीसाठी अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, असे स्पष्टीकरण मॅनेजरने दिले आहे. एसटी महामंडळाच्या उत्पन्न आणि खर्चात मोठी तफावत निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्यात महामंडळाला 90 ते 129 कोटी रुपयांचा तोटा झाला असून 31 पैकी 17 विभाग सध्या तोट्यात आहेत. यामध्ये ठाणे, नाशिक आणि कोल्हापूरसारख्या मोठ्या विभागांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी उत्पन्नातील 65 कोटी वापरल्याने खर्च वाढला आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी आता नवीन योजना राबवल्या जात आहेत. लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 4,500 रुपये जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्रित महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे समजते. दरम्यान ज्या महिलांचे KYCमुळे हप्ते रखडले होते त्यांच्या खात्यात हे पैसे येणार असल्याचे समजते. सर्वसामान्यांचा प्रवास आता महाग होणार आहे, कारण राज्यमार्ग परिवहन महामंडळ विभाग बस दरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधन, वंगण यांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यात बसच्या सुट्ट्या भागांचेही दर वाढले आहेत. आर्थिक भार वाढल्यामुळे सर्व प्रकारच्या बस दरात 2% वाढ होणार असल्याची माहिती आहे. यात साधी बस, लालपरी, शिवशाही, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. केंद्र सरकारने दिल्ली, NCR आणि गुजरातमध्ये भारत टॅक्सी ॲप लॉन्च केले आहे. हे देशातील पहिले सहकारी राईड हेलिंग प्लॅटफॉर्म आहे. हे ॲप 0 कमिशन मॉडेलवर काम करेल, ज्यामुळे ड्रायव्हर्सची कमाई वाढणार आहे. यात सर्च प्राइसिंग नसेल आणि होणारा नफा थेट ड्रायव्हर्सना मिळेल. सोबतच ड्रायव्हर्सना विमा आणि सामाजिक सुरक्षा देखील प्रदान केली जाईल. WPLच्या 4थ्या सीझनचे जेतेपद जिंकत RCBने दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. यानंतर विराट कोहलीने टीमचे अभिनंदन केले. विराटने पोस्ट करत म्हटले, आम्ही पुन्हा एकदा विजेते झालो आहोत. खेळाडूंनी RCBचा झेंडा उंच ठेवला आहे आणि ही एक अशी कामगिरी आहे ज्याचा तुम्ही सर्वांना प्राऊड वाटला पाहिजे. या उल्लेखनीय विजयासाठी स्मृती मांधना, संपूर्ण टीम आणि टीम मॅनेजमेंटचे हार्दिक अभिनंदन. याचा आनंद घ्या. सोन्याचे भाव अचानक खाली आले आहेत. 1,70,000वर गेलेले 24 कॅरेट सोन्याचे भाव आज मुंबईत प्रति 10 ग्रामसाठी 1,52,000वर आले आहेत. 2 दिवसात यामध्ये 10,000ची घसरण झाली आहे, तर 8 दिवसात सोने 20,000नी खाली आले आहे. दुसरीकडे मुंबईत चांदी 2 दिवसात 45,000नी स्वस्त झाली असून किलोमागे चांदीचे भाव 2,75,000वर आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कोणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. रिच डॅड पुअर डॅडचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सोने, चांदी व बिटकॉईनमधील गुंतवणुकीबाबत भाष्य केले. त्यांनी सध्या काही प्रमाणात सोने व बिटकॉईन विकल्याचेही सांगितले. मात्र आता पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी ते सोने व बिटकॉईनच्या नीचांकी दरांची वाट पाहत आहेत. तसेच नफा हा खरेदी करताना होतो, विक्री करताना नाही. शिवाय बाजार कोसळल्यावरच मोठी गुंतवणूक करावी असा सल्लाही कियोसाकींनी दिला. डॉक्टर विमल कुमार राय यांच्या मते एनर्जी ड्रिंक्स अल्कोहोल आणि सोडापेक्षा जास्त हानिकारक आहेत. त्यातील कॅफीन, साखर आणि प्रिझर्वेटिव्स किडनीची सूज वाढवतात. ही पेय एकाच वेळी निर्जलीकरण आणि रक्तातील साखर वाढवून किडनीवर अतिरिक्त दबाव टाकतात. यामुळे किडनीचे नुकसान होण्याचा धोका वाढतो आणि लठ्ठपणा, फॅटी लिव्हर आणि इन्सुलिन रेसिस्टन्स वाढते.